च्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सर्कल मध्ये सगळे खेळाडू आणि 2 मात्र आउट ऑफ सर्कल. पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर तिथे फिल्डर होता तैनात आहे, परंतु तत्पूर्वी मात्र एक धाव बघता बघता मात्र इथे दोन्ही फलंदाजांनी इझी घेतली आणि एका धावेने अकाउंट ओपन केलंय दिनेशने स्वतःच आणि संघाचं सुद्धा. संघ एक धाव या आपण पाहतोय संदीप टायटन्स हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना यावेळेला शॉट बघा, बेमिसाल शॉट आणि नो चेंडू येतोय पंचांचा इशारा आणि त्या चेंडूवर मात्र येतोय षटकार. 200 रुपये आता मात्र किशोर यांच्या वडिलांचे शहीद झालेले आहेत. 200 रुपये मात्र किशोरला मिळालेले आहेत आपल्या वडिलांकडून. खराब चेंडूची फेक बऱ्याचच्या माध्यमातून आणि बघा चुकीला माफी नाही. फुल टॉस जर असा चेंडू तुम्ही फेक केले तर दिशा मात्र त्यांनी दाखवली सरळ आउट ऑफ द पार्क. फेकून दिला सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, कारण आपण पाहतो सर्कलच्या आतमध्ये सगळे खेळाडू तैनात आहेत म्हणजे धोका तर नव्हताच. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट गोइंग इन गॉन यस आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार. पुन्हा 200 रुपये शहीद झालेले आहेत वडिलांचे. 400 रुपये लागू किशोर साठी. आपल्या वडिलांकडून मनोबल वाढवलं जातंय किशोरचं आणि 400 रुपयाचं इथं पारितोषिक मात्र पटकावलंय या किशोरने. धाव संख्या आहे तब्बल 14. यावेळेला अनादर वन्स अगेन बिग आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ₹600 लागू झालेले आहेत खात्यात जमा. किशोरच्या धाव संख्या झालेली आहे 20. धावा. यावेळेला भरतचा मात्र समाचार घेतोय. किशोर इज ऑन फायर. बेमिसाल बॅटिंग. काय नजाकत आहे. जसा चेंडू येतोय तसा फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला कुटप्याचा चेंडू. यावेळेला मात्र थोडासा बीट झाला किशोर आणि चेंडू मात्र चॉप करण्याचा प्रयत्न. अर्थातच त्याला फेकून द्यायचं होतं. पुन्हा एकदा थोडासा सेफल झाला, थोडासा स्टेप डाऊन झाला आणि इथे मात्र चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडू, परंतु 20 धावा या आपण जर विचार केल्या तर तब्बल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. हवे चेंडू आहे परंतु काय घडतंय तर इथे झेल खाली येतोय डीप मिड विकेटला तैनात क्षेत्ररक्षक. कोणती चूक करत नाही भावेश आणि झेल टिपतोय भावेश आणि परतावा लागतोय किशोरला. परंतु 600 रुपयाचं पारितोषिक मात्र आपल्या वडिलांकडून त्याला लागू झालेला आहे आणि धाव संख्या आहे 20 ला हा दिलाय ब्रेक थ्रू. पहिला गडी बाद. धाव संख्या आहे 20. संदीप टायटन या संघाची धाव संख्या 20. एक गडी बाद. आपण पाहतोय 5 चेंडू झालेले आहेत, 5 बॉल झालेले आहेत. अजून एक शेवटचा चेंडू या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधला बाकी आहे. परंतु जर विचार केला आपण फिल्डिंगचा तर 2 जे खेळाडू आहेत ते आउट ऑफ सर्कल म्हणजेच बाउंड्री लाईनचा ताबा त्याने घेतलेला आहे. परंतु इथे थोडंसं कुठेतरी मी असं बडननी या वेळेला या शॉटचं सिलेक्शन जे आहे ते कुठेतरी चुकलं किशोरचं आणि मात्र पूर्णतः तो बीट झाला, पूर्णतः चकला. परफेक्ट बॅटवर हा बॉल आला नाहीये आणि सरळ मात्र झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला जातोय. परंतु त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल. परंतु इथे मी नक्कीच या किशोरची तारीफ करेन कारण बॅक टू बॅक 3 षटकार उत्तुंग षटकार खेचले आपल्या बॅट मधून. मात्र या वेळेला नवीन बॅटर फेस करेल निखिल. गोलंदाज भरत तयार. 20 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात.
यावेळेला ओरपी चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि पूर्णतः मिस झाला. सरळ जातो सरळ सरळ. हॅलो 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 हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. कारण शेवटचा चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडूची फेक केली होती गोलंदाज भरतने, परंतु महागडा ठरलाय. कारण क्रिकेटच्या भाषेत सांगायला झालं तर वेल बिगिनिंग हाफ डन ज्याला बोलतो. सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होतो. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे, परंतु शेवट कसा होतोय याकडे सर्वांच्या नजरा नक्कीच असतील. कारण 6 षटकाचा सामना आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र समाचार भरतच्या घेतलेल्या आहे. या षटकामध्ये तब्बल 20 धावा चोपून काढल्या. तर सगळं श्रेय मात्र जात आहे ते किशोरला. यावेळेला दिनेश असेल स्ट्राईक वर आणि नवीन गोलंदाज अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज पियुष. परंतु जर फिल्डिंगचा विचार केला तर एक पॉइंट आहे, वाईटिश पॉइंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे आणि या चेंडूवर मात्र मोहर कोणतीच लागत नाहीये. तर निर्धाव चेंडू जातोय, चांगलं चेंडूची फेक करतोय गोलंदाज पियुष आणि 4 जे क्षेत्ररक्षक आहेत ते ऑफ साइडच्यानी पॅक केलेले अर्थातच सर्कलच्या आतमध्ये आहेत. परंतु पुन्हा दुसरा चेंडू पियुष दिनेशसाठी. यावेळेला दिनेशचा मोठा स्ट्रोक आपण पाहतोय, गॅप जरूर शोधलाय, परंतु त्या बॉल खाली येतोय आणि त्या शर्यतीमध्ये मात्र नक्कीच मी म्हणेन चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय तो क्षेत्ररक्षक अर्थातच भावेश. क्षेत्ररक्षणामध्ये चुनूक दाखवतोय आणि हा छोटा खिलाडी असं म्हणेन, जरूर छोट्या एसटीचा खिलाडी आहे, शरीर एसटीचा, परंतु तो मात्र आपली चुनूक जरूर दाखवतोय. कारण त्यांनी झेल सुद्धा टिपला होता किशोर, जो डेंजर मॅन साबित होत होता, त्याला मात्र त्यांनी अचूक टिपलं आणि तंबूचा आसरा दाखवला. तोच भावेश पुन्हा एकदा पियुष दिनेशसाठी. यावेळेला चांगला स्ट्रोक, परंतु इथे बघा झेल सोडला जातोय आणि इथे एक धाव, तिथं मात्र दुसऱ्या धावेचं परावर्तन पाहायला मिळतंय. अर्थात 2 धावा घेतल्या जाते. दिनेशच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील आणि संदीप टायटन्स या संघाच्या धावफलकावर 2 धावा ऍड होतील. धाव संख्या आहे 24-24. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वन्स अगेन पियुष टू दिनेश. अकुटप्याचा चेंडू इथे मात्र टॉप एज लागला होता, परंतु यष्ट्यांच्या मागे मात्र सुरक्षित आणि 1 धाव मिळते. डीच्या झोन मध्ये गेला चेंडू, त्यामुळे 1च धाव मिळेल. 1 धावेने 25 धावा धावफलकावर. आता मात्र पियुष कुठेतरी लगाम लावण्याचं काम करतोय, कारण दिनेश जो डेंजर मॅन होता किशोर, तो मात्र तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर इथे मात्र लगाम लावण्याचं काम करतोय. तो पियुष चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मारा करताना यावेळेला चेंडू बघा मोठा स्ट्रोक येतोय दिनेशच्या बॅट मधून. इशारा मात्र पंचांचा येतोय. शहानिशा केल्यानंतर येस 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या आहे 29. 1 गडी बाद 29 अशी धाव संख्या संदीप टायटन्स या संघाची. आणि थोडा पियुषच्या ज्या मागच्या 4 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या होत्या, परंतु या 5व्या चेंडूवर मात्र मोहर लागते ती चौकाराची. अर्थातच 9 धावा मात्र खर्च करतोय दिनेश साठी पुन्हा एकदा. यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत. अर्थातच गावदेवी जोगावच्या मैदानाच्या या धर्तीवर. आणि इथे षटक क्रमांक 2 संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय धाव संख्या आहे तब्बल 30. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. गरीब 11 या संघाकडून नंदू निखिल ना निखिल उर्फ नंदू याच्यासाठी प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक गरीब 11 या संघाने लावलेलं आहे. तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या आहे 32. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज भरत पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं होतं कर्णधाराने. आणि इथे मात्र जो भरत पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता, तब्बल 20 धावा त्याच्या चोपल्या गेल्या पहिल्या षटकात. परंतु या वेळेला मात्र तिसरं षटक अर्थातच संघाकडून तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी भरत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. परंतु इथे स्ट्राईकला दिनेश आणि ज्या निखिलला
हॅट्रिक ऍक्च्युली प्रत्येक षटकारासाठी नाही तर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे षटकारांची हॅट्रिक मारली तर 500 रुपये पारितोषिक. या वेळेला आपण पाहतोय इनसाइड आउट खेळण्याचा अर्थातच थोडासा बॅकफुटवर गेल्यानंतर पंच करायचा होता, पॉइंटच्या दिशेला त्याला चेंडू मारायचा होता, परंतु इथं पूर्णतः मिस झाला. स्विंग अँड मिस आणि सरळ डॉट चेंडू होत आहे. यावेळेला बघा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय स्क्वेअर दिशेला आणि मात्र बघता बघता एक धाव जरूर मिळते. 33 धावा धावफलकावर. तिसरं षटक जे प्लेयर्स जेवणाचे बाकी असतील तर जेवण तयार आहे. ज्यांना जेवायचं असेल त्यांनी कृपया 40+ च्या निवारा जो आहे जोगाव क्रिकेट 40+ आपण पाहतोय त्या निवाऱ्याच्या इथे जायचं आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न निखिलचा यशस्वी होतोय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. फेक करेपर्यंत एक धाव मिळते. एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या 34च्या घरात. एक गडी बाद. जो बाद झालेला फलंदाज किशोर थोडेसे चेंडू खेळला परंतु मात्र आपली चुनूक दाखवून गेला. तब्बल 3 बॅक टू बॅक षटकार खेचले त्याने. पुन्हा एकदा भारत तयार दिनेश साठी. या वेळेला मात्र चेंडू या स्टँड वर नाही तर शरीरावर आदळतोय आणि इथे एक चोरटी धाव ज्याला आपण दिवसा ढवळ्या केलेली ही चोरी रनची ती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कॉल चांगला दिला. नॉन स्ट्राईकला होता निखिल, त्याने कॉल दिला दिनेशला आणि इथे मात्र तसं बडा गेला तर थोडस रिस्की होती ही धाव. म्हणजे रिस्क जरूर घेतली होती दोन्ही फलंदाजाने परंतु इथे मात्र धाव पूर्ण झाली. धाव संख्या आहे 35. यावेळेला चॉप केलाय चेंडूला पॉइंटच्या दिशेला. तिथे तैनात आहे, प्रोटेक्शन आहे परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या 36च्या घरात. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. यावेळेला मात्र भरतने आपली कुठेतरी चुनूक दाखवले म्हणजेच कुठेतरी थोडस कमबॅक करून दाखवलं आपलं. कारण पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता. यावेळेला थोडस चेंडूची फेक होती ती मात्र त्यांनी अचूक टप्प्यावर केलेली होती आणि त्याचमुळे धावा संख्या जी रतीब रचला होता म्हणजे 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा या संदीप टायटन संघाने उभारल्या होत्या. तिथे कुठेतरी मात्र मी असं बडेन थोडासा ब्रेक लावण्याचं काम या भरतने आताच्या षटकामध्ये जरूर केलंय. स्वतःच्या वैयक्तिक कोटा जरूर संपुष्टात आलाय परंतु महागडा ठरलाय असं मी म्हणेन. कारण 2 षटकांमध्ये म्हणजे या 12 चेंडूची फेक त्यांनी केली होती भरतने आणि तब्बल त्यांनी 26 धावांचं इथे त्याचे त्यांनी खर्च केलेले आहेत या आपल्या 2 षटकांमध्ये आणि धावा आहे 36 धाव फलकावर एक गड्याच्या बदल्यात. तर नक्कीच आता मात्र आपण जर विचार केला तर सरासरी जी आहे षटकामागे ती 12ची आहे आणि चौथ्या षटकासाठी पुढच एकदा पियुषकडे हे दुसरं वैयक्तिक षटक सोपवण्यात आलेलं आहे आणि स्वतःच वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज पियुष तयार आणि फलंदाज दिनेश यावेळेला फेस करेल या पहिल्या अर्थातच चौथ्या षटकामधल्या पहिल्या डिलिव्हरीसाठी. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजी आता मात्र चांगली पियुची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्यांनी 10 धावा जरूर खर्च केल्या परंतु कुठेतरी जिथे 20 धावा पहिल्या षटकामध्ये गेल्या होत्या त्यानंतर मात्र थोडासा अंकुश लागवण्याचा त्याचा जरूर प्रयत्न झाला होता. यावेळेला मात्र आपण पाहतोय एज लागल्यानंतर यशांच्या मागे थोडीशी चूक जरूर झाली. कीपरच्या हातून झेल सुटला जातोय आणि डीच्या क्षेत्रात मात्र इथे चेंडू गेल्यानंतर एक धाव मिळते. एका धावेने धाव फलक 37च्या घरात परंतु गोलंदाजी पियुषची चांगली होते. सध्या ज्या गतीने धावा जबवल्या जात आहेत किंवा गेल्या होत्या तिथे कुठेतरी मी म्हणतोय अंकुश लागवण्याचं काम पियुषने केलंय आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू दिनेशला थांबून ठेवलंय, डांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. या वेळेला कोणती रूम्स देत नाहीये, कोणती चान्स देत नाहीये. डगआउट मधून मात्र संदीप टायटन्स कडून सूचना येत आहेत त्या दिनेशसाठी. यावेळेला चेंडू चांगला ड्राईव्ह क्रिकेटचा नजाकतबाजा स्ट्रोक अर्थातच कव्हर्स मध्ये लगावलेला हा स्ट्रोक 2 धावांचा आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या मात्र 39च्या घरात पोहोचते. 39 लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर प्रोग्रेस. वन्स अगेन पियुष टू दिनेश. गुड बॉलिंग बाय पियुष. राईट हँड लेफ्ट राईट हँड अँड राऊंड द विकेट मारा करताना आपण पाहतोय पियुष. यावेळेला मात्र बॅटची कट लागल्यानंतर चेंडू जातोय तो
स्क्वेअरच्या दिशेला आणि एक धाव मिळते. एका धावेने 40च्या घरात धावसंख्या पोहोचते. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतायत अर्थातच समायरा 11चे हे गोलंदाज. आणि इथे मात्र संदीप टायटनचा जो संघ आगेकूच करत होता, चांगली सुरुवातीला जी धावा ज्या रचल्या होत्या किंवा ज्या पाया रचला होता, परंतु थोडस आपण जर विचार केला तर या 2 षटकांमध्ये कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम भरत महागडा जरूर ठरला होता, परंतु स्वतःच वैयक्तिक दुसरं षटक चांगलं टाकलं. या वेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू दिशाहीन गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी केली तर मात्र इथे कुठेतरी संघाला थांबवून ठेवू शकतो संदीप टायटन्स या संघाला. परंतु पियुषला समजलं पाहिजे की चांगली गोलंदाजी होत असताना वाईट टाकण्याची गरज काय. परंतु इथे हवे चेंडू आहे आणि खराब क्षेत्ररक्षण, खराब जजमेंट, जज करता आलं नाही आणि वन बाउंस सीमारेषा येतो पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या आहे धाव फलकावर 45 लॉस ऑफ 1 विकेट. थोडस जजमेंट चुकलंय. जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे राहुल गुप्ता, हा मात्र तिथे झेल सोडतोय. मी तर असं म्हणेन हा झेल होता, परंतु राहुलने इथे झेल सोडलेला आहे. जजमेंट चुकलं आणि 45 धावा, 45 लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा आहेत. हा गेटच्या मागे जी इको आहे संकेत पाटील यांची इको व्हेकल आहे, ती प्लीज कुठेतरी हटवा तिथून, कारण त्याचं ओव्हर झाले. अच्छा बॉल हवा का? ओके ओके, हे बॉल दे. हा बोला. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडस चेंज केला चेंडू, कारण थोडस बॉलला काहीतरी बॉल मध्ये कुठेतरी खराबी झाली आणि त्यामुळे बॉल चेंज करण्यात आलेला आहे. परंतु यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या आहे 45. इथे मात्र रंगतदार लढत आपण पाहतोय मैदानाच्या आत. अर्थातच गावदेवी जीवगावच्या मैदानावर रंगलेले हे क्रिकेटचे सामने आणि कार्ल्सबर्ग 1911 प्रीमियर लीग 2023 या प्रीमियर मध्ये मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे आणि आमच्या खेळाडूंचे सहर्ष स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पहिली सेमीफायनलची लढत आणि या लढतीकडे मात्र सर्व प्रेक्षकांची नक्कीच इथे नजरा. आणि या जे संडेचा आजचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, याचा आनंद घेण्यासाठी काही प्रेक्षक जरूर या मैदानाच्या आतमध्ये आणि घर बसल्या सुद्धा याचा आनंद घेताना. परंतु इथे बघूया 5व्या षटकासाठी महेशला पाचारण केलं कर्णधाराने आणि समोर दिनेश. या वेळेला मात्र चेंडू आपण पाहतोय अराउंड द कार्पेट आणि सरस्टे टू मिड ऑन. 1 धाव मिळेल दिनेशला आणि संघाला 1 धाव मिळेल. धावसंख्या आहे धाव फलकावर 46. या वेळेला मात्र कुठेतरी आपण पाहतोय थोडस अंकुश लगावण्याचं काम मात्र या गोलंदाजांनी केलेलं आहे, परंतु आपण पाहतोय पियुषच्या शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला आणि तो मात्र खराब क्षेत्ररक्षक राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि त्याचा मोबदला त्यांना भोगावा लागतो की काय हे प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. परंतु यावेळेला आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न झाला आणि यष्टांच्या मागे स्विंग अँड मिस चेंडू जातोय सरळ विकेट कीपरच्या क्लोज मध्ये. धावसंख्या आहे धाव फलकावर 46 आणि 5वं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय अजून उर्वरित 1 षटक बाकी असेल, म्हणजे 6 षटकांचा सामना आणि या 6 षटकांमध्ये पाहूया किती धावांचा रथी रचला जातोय, किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय, किती धावांचं लक्ष सेट केलं जातंय. हे येणाऱ्या अजून आपण विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 10 चेंडूंच्या खेळामध्ये आपल्याला नक्कीच माहित पडेल. पुन्हा एकदा महेश
यावेळेला एज लागते, बॅटचा आवाज इथपर्यंत पोहोचला, म्हणजे आमच्या समालोचन कक्षापर्यंत पोहोचला. कट आवाज आणि सरळ यशांच्या मागे कोणतीच चूक करत नाहीये. आणि इथे मात्र झील टिपला जातोय. गडी क्रमांक दुसरा बाद होतोय. अर्थात दुसऱ्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे धाव फलकावर 46, लॉस ऑफ 2 विकेट्स. 46 लॉस ऑफ 2 विकेट्स, म्हणजे 46 धावांवर दुसरा गडी बाद होतोय. बाद झालेला खेळाडू अर्थातच निखिल, पहिला बाद झालेला खेळाडू किशोर. परंतु किशोर जसा बाद झाला त्याची कुठेतरी धाव संख्या जी मोठी उभारणी असं वाटत होतं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या असं वाटत होतं की कुठेतरी मोठी धावांची गती किंवा मोठ्या धावांकडे पाठलाग किंवा वाटचाल करताना असं वाटत होतं. परंतु कुठेतरी त्यात तदनंतर मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न हा पियुष, भरत आणि महेश यांच्या माध्यमातून केला जातोय. महेश पुढेचे एकदा तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव. वैभवनी सुद्धा इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा आपला संघ अडचणीत होता तेव्हा तेव्हा मात्र त्यांनी उपयुक्त खेळी साकारले आपल्या संघासाठी. यावेळेला सुद्धा स्ट्रोक चांगला आलाय त्याच्या बॅट मधून. पहिला मात्र चेंडूला फेस करताना येते, एक धाव मिळते आणि धाव बाद होतोय. नाही तर धावबाद केलेला नाहीये, कारण दिनेश, त्याला माहित आहे दिनेश थोडासा चेंडू खातोय, म्हणजेच डॉट चेंडू खूप घेतोय किंवा मोठे स्ट्रोक मारत नाहीये, एका दुसऱ्यावर समाधान मिळतंय. अशा वेळेला या मात्र क्षेत्ररक्षकांनी एक वेगळी रणनीती आखली त्याच्या बाजूने की त्याला बाद करायचं नाहीये. म्हणजेच काय तर गोलंदाजी करताना महेश इथे चांगली चुनूक दाखवतोय. कुठे मौका देत नाही, कोणते रूम्स देत नाहीये. आणि धाव संख्या आपण पाहतोय 47च्या घरात. एक धाव मिळते. आपण पाहतोय दिनेशला संघाला एक धाव मिळते. धाव संख्या पोहोचते 48च्या घरात. परंतु वैभवने जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर मारले तर तरच याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे वैभवसाठी. कारण गरज आहे संघाला सध्या आक्रमण चढवण्याची. 6 षटकांचा सामना आहे, 60 धावा क्रॉस झाल्या तर कुठेतरी एक मोठी लढत पाहायला मिळेल किंवा एक ह्या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. परंतु इथे आपण पाहतोय धावाबाद होतोय. महेशने मात्र दिनेशला इथे धावबाद केलेला आहे. आणि धक्का क्रमांक 3 अर्थात तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या आहे 49. 5वं षटक संपुष्टात आल्यानंतर 49 धावा धाव फलकावर. मग तसा जर विचार केला तर जवळजवळ 10ची सरासरी आलेली आहे प्रति षटकामागे. परंतु अजून एक जे षटक आहे 49 धावा, 49, लॉस ऑफ 3 विकेट्स. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आहे धाव फलकावर. अजून शेवटचं षटक, शेवटचं म्हणजे या इनिंग्स मधलं हे निर्वाणीचे षटक असेल. या षटकावर मात्र आक्रमण चढवावं लागेल आणि पाहूया त्यासाठीच इथे अटापिटा केला जातोय आणि दिनेशला इथे सॅक्रिफाईस केले जातंय. अर्थात दिनेशला सॅक्रिफाईस करावं लागतंय कारण इथे वैभवने कॉल केला आणि कदाचित ती रणनीती होती त्यांच्या डगआउट मधून, कदाचित सूचना आल्या होत्या की थोडस दिनेश बॉल खातोय, त्यामुळे त्याला कुठेतरी तंबूत जर तो रिटर्न झाला तर बरं होईल. कारण नवीन खेळाडू अजू तयार आहे, अजूकडे ती क्षमता आहे मोठे स्ट्रोक मारण्याची, वैभवकडे सुद्धा आहे. कारण मी मगाशीच उल्लेख केला या गोष्टीचा की वैभवने अडचणीच्या वेळेला मात्र संघाच्या बाजूने तो उभा राहिला, संघाला थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला त्यांनी केला या स्पर्धेमध्ये. तो वैभव बी असं बडे थोडासा फॉर्म मध्ये जरूर आहे, परंतु यावेळेला मात्र नवीन गोलंदाज नागेश गोलंदाजीसाठी. नवीन बॅटर आपण पाहतोय अज्जू साठी. ते स्ट्रोक अराउंड द कार्पेट अर्थातच लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक आहे तैनात, तिथे मात्र फील्ड केल्यानंतर फेक केली जाते. एका धावावर मात्र समाधान मिळावं लागतंय, ते म्हणजेच अज्जूला अकाउंट ओपन करतो एका धावेने. धाव संख्या आहे धाव फलकावर 50 क्रॉस 50 झालेले आहेत, म्हणजे अर्धशतक हे मात्र धाव फलकावर लागलेलं आहे. उर्वरित 5 चेंडू मध्ये बघूया 10-12 धावा येत आहेत का. नागेश वैभव साठी व्हॉट अ शॉट, परंतु पाहूया काय घडतंय. अडे खराब भावेच हे खराब क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला पाहतोय, त्याच्या हातून इथे झेल सोडला जातोय आणि 2 धावा मात्र वैभवला, 2 धावा संदीप टायटन्सला.
मिळल्या जात आहेत आणि धाव संख्या होते 52 धावा. इथे मात्र झेल सोडला जातोय कारण हा झेल घेणं खूप महत्वाचं होतं, कारण तुम्ही एक मोठी मॅच खेळताय, एक चांगली लीग खेळताय आणि तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रेक्षक पाहतायत. यावेळेला बघा चेंडू होता प्रॉपर शरीरांवर फेकला होता नागेशने आणि इथे फक्त बॅट लावण्याचा प्रयत्न केला, फक्त बॅट त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि हवेत राहिला चेंडू आणि इथे आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला झेल घेतला जातोय आणि मात्र वैभवची खेळी इथे संपुष्टात येते. वैभव तंबूच्या आसऱ्याला जातोय. धक्का क्रमांक आपण पाहतोय आता मी सांगेन 4 बाद झाले, जिथे बाद होतात ना त्यांचं टिक करायचं. 4 गडी बाद धावसंख्या आहे. धाव फलकावर आपण पाहतोय 52. उर्वरित अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर राज, यावेळेला मात्र राजच्या यष्ट्या उखळल्या जात आहेत. अर्थात त्रिफळाची बाद तंबूच्या आसऱ्याला बॅक टू बॅक दुसरा हादरा. यावेळेला नागेशला मात्र हॅट्रिकचा चान्स उपलब्ध झालेला आहे आणि इथे मात्र 5वा हादरा बसतोय. धावसंख्या आहे 52. असं वाटत होतं की वैभव आणि अज्जू, कारण अज्जूला प्रमोट केलं डगआउट मधून का तर धावाची गती वाढवण्यासाठी, परंतु इथे मात्र थोडी रणनीती कुठेतरी चुकीची ठरते की काय, कारण 52 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि 52 धावा म्हटलं तर 6 षटकांचा सामना आहे. इथे प्रति षटका मागे जर 10 धावांचं सरासरी जर असेल तर मात्र एक मी असं म्हणेल की मोठं म्हणजे किंवा मॅच मध्ये राहू शकतोय दोन्ही संघ आणि एक मॅच मध्ये इन होऊ शकतो किंवा मॅच मध्ये फाईट देऊ शकतो हा संदीप टायटन संघ. हॅट्रिकला चान्स आहे नागेशला, कारण या स्पर्धेमध्ये रमाकांत पाटील अर्थातच बंटी याच्या माध्यमातून एक हॅट्रिक आपण पाहिले पहिल्या दिवसात त्यांनी करामती केली होती. यावेळेला काय स्ट्रोक सजवलाय आणि पाहूया, सरळ जातोय चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार 4 धाव्यांसाठी. लाजवाब स्ट्रोक, काय पुल केला, थोडासा बॅकफुटवर गेला आणि पुल केल्यानंतर पूर्ण सक्सेसफुल. सूरज जो बॅटिंग करतोय 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी नितेश धनाजी पाटील यांच्या माध्यमातून काय प्रोत्साहन दिलं जाते. नितेशचं मात्र इथे अकाउंट आज आपण पाहतोय एटीएम जे आहे ते त्यांनी ओपन केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक खेळाडूला ते प्रोत्साहन देत आहेत आणि नक्कीच मी त्यांचं कौतुक करेन. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पीच झाल्यानंतर पंच निशिकांत तळेगावकर यांनी मात्र वाईडची घोषणा आमच्यापर्यंत केले आणि इथे 1 धाव ऍड होईल. धाव संख्या पोहोचते आता मात्र 57. अजून उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल नागेशचा. या चेंडूवर जर षटकार आला तर 500 रुपये जरूर मिळतील, ते नितेश पाटील यांच्याकडून आहेत सूरज साठी. हो, यावेळेला स्ट्रोक चांगला सजवलाय, परंतु काय घडतंय तर व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. या वेळेला मात्र भावेश चूक करत नाहीये, सरळ जम्प केले आणि परफेक्ट झेल टिपलाय तो भावेशने. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. भले मागच्या चेंडू मध्ये त्याने याच षटकामध्ये एक झेल जरूर वैभवचा सोडला होता, परंतु आता मात्र चुकी केली नाही, कारण कधी कधी क्रिकेट आहे, माणूस आहे, चुकतो आणि क्रिकेटमध्ये थोड्याशा चुका जरूर होतात, परंतु यावेळेला मात्र झेल चांगला टिपलाय आणि धाव संख्या आहे 6 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 57 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलेलं आहे. ते संदीप टायटन या संघाने, अर्थात त्यांच्या समोर लढणारा संघ आहे समायरा 11. ह्या संघाला आता मात्र 58 धावांची गरज असेल येणाऱ्या 6 षटकांमध्ये, म्हणजेच 36 चेंडूंचा खेळ आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. पाहूया या 58 धावा कशा चेस करतायत त्या. तसं पाहायला गेलं तर मॅच मध्ये दोन्ही संघांना चान्स आहे. दोन्ही संघ, कारण पहिली उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनलची लढत आणि या लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळून बसलेल्या आहेत आणि ही लढत मात्र रंगतदार नक्कीच होईल, कारण पहिली लढत आहे, 6 षटकांचा सामना आहे. या लढतीकडे सर्वांचं लक्ष यासाठी आहे कारण या लढतीतून जो जिंकेल तो मात्र फायनलचं तिकीट कन्फर्म करेल आणि जो हरेल तो मात्र परतीचा प्रवास करेल. त्यामुळेच
या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आणि या लढतीकडे मात्र दोन्ही संघ नक्कीच मी असं म्हणेल की एक मोठी लढत देतील एकामेकांसमोर आणि फायटेबल हा सामना जरूर पाहायला मिळेल. आणि या जर संदीप टायटन्स ची जी बॅटिंग आहे त्याचं जर अनालिसिस जर आपण पाहिलं तर दिनेश ज्याच्या बॅट मधून 22 धावा आल्या, थोडासा संत खेळला परंतु एक योगदान जरूर आहे. मी असं म्हणेन 22 धावांचे योगदान दिले त्यांनी आपल्या संघासाठी. आणि किशोर ज्यांनी तब्बल 18 धावा ठोकल्या, त्याच्या 3 षटकार होते, त्याने चांगले योगदान, सुरुवात चांगली, डेंजर मॅन असं मी म्हणेन, सुरुवात चांगली केली होती अगदी वीरेंद्र सेहवाग सारखी. तो सुद्धा 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर निखिलने आपण पाहतोय 6 धावा बाद झालाय. वैभव 4 धावा काढून बाद झाला. अजू 1 धावेवर नॉट आउट राहिलाय आणि राज 0 धावेवर विकेट त्याची गेलेली आहे. सूरज 4 धावांवर बाद झालेला आहे. इथं नॉट आउट असेल ना, अशा जर आपण विकेटचा जर विचार केला तर 5 विकेटचं पतन झालेलं आहे. धाव संख्या आहे 57-58 धावांची आवश्यकता असेल. आणि बी या पुढच्या 6 षटकांसाठी आमचे हिंदीचे बुलंद आवाज, आमच्या नवी मुंबईचा हिंदीतला आवाज, आमचे मार्गदर्शक ज्यांना गेली 25 वर्ष या नवी मुंबईच्या धर्तीवर आपण पाहतो, ओळखतो, त्यांचा आवाज ऐकतो, ते आमचे हिंदीचे समालोचक मनोज पाटील यांना मी विनंती करतोय आपण यायचं पुढच्या या 6 षटकांसाठी. या पुढच्या इनिंगचा आवाज हा मनोज पाटील यांचा असेल. अठ्ठावन्न धावा करावयाच्या आहेत. अर्थातच समायरा 11 हा संघ इथे मात्र आता फलंदाजी करेल, कारण संदीप टायटनची आपण बॅटिंग पाहिली, परंतु आमचे समालोचक जे आहेत ते थोडेसे जेवणासाठी गेलेले आहेत, तर थोडासा कंटिन्यू मी करतोय, परंतु जसे ते जेवून झाले तर आपल्या नक्कीच आपल्यासाठी ते हजर राहतील आणि त्यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. परंतु इथे मॅच आपण पाहतोय, मॅच इज ऑन. दुसरी इनिंग चालू होते, कारण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 बॅटर बॅटिंग साठी, भरत आणि त्याच्या जोडीला रुपेश, गोलंदाजीसाठी प्रेम. या गोलंदाजाने सुद्धा इम्प्रेस केलंय, म्हणून तर हा प्रवास साध्य केलाय या संघाने, टायटन्स, संदीप टायटन्स या संघाने. तर आपण पहिलं बॅटेडरीज पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय प्रेम, आणि इथे फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. पॉइंट, वाईडिश पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर्स, लॉंग ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, कारण 2 सर्कलच्या बाहेर आहेत, मिड विकेटला आणि 1 लॉंग ऑफला. तर प्रेम गोलंदाजीसाठी तयार, फलंदाजीसाठी भरत. यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेर पिच झाल्यानंतर चेंडू निघून गेला, सरळ वाईडची घोषणा येते. पहिल्या चेंडूवर मात्र वाईड, अर्थातच अवांतराने अकाउंट ओपन होतंय, ते म्हणजेच समायरा 11 या संघाचं एक्स्ट्रा धावेने. तर रुपेश मात्र कानमंत्र देताना आपण पाहतोय, कारण रुपेशच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. गावदेवीतून आपण पाहिलं त्याचं प्रतिनिधित्व करताना, खूप इनिंग्स त्याच्या बॅट मधून आणि गोलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. खूप उपयुक्त त्यांनी खेळी साकारल्या आपल्या संघासाठी. तो मात्र इथे कानमंत्र देताना यावेळेला भरतच्या बॅट मधून येतो एक मोठा स्ट्रोक आणि झेल खाली जातो. यस, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इथे झेल टिपतोय आणि नंदू अर्थातच निखिल हा तिथे झेल घेण्यात यशस्वी ठरतोय. पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय, भरत बॅक टू पॅव्हलियन होतोय आणि इथे मात्र एक बियाचा बडेन, एक मोठा मासा जाळ्यात अडकलाय. जो पहिला हादरा बसतोय तो भरतच्या माध्यमातून. धाव संख्या आहे 1 आणि 1 गडी बाद 1.
58 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पिछा करताना आपण पाहतोय थोडीशी मी असं म्हणेन यावेळेला थोडीशी कुठेतरी अडचण निर्माण झाले ते म्हणजेच सबाईरा 11 या संघाकडून आपण पाहतोय भरत बाद झालेला आहे परंतु भरतची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल गुप्ता ज्यांनी काल त्याचा आवाज ऐकला आपण हिंदीमध्ये समालोचन करत होता नक्कीच त्याला आपण पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी प्रेम तयार असेल परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण क्रीजवर पाहतोय राहुलला रुपीस नॉन स्ट्राईकला आहे फिल्डिंगची सजावट आपण पाहिली ऑफ साइडला 4 फिल्डर तैनात अर्थातच 5 प्लेयर आहेत कारण 4 सर्कल मध्ये आत तैनात आहे एक आहे लॉंग ऑफला जो राहुल गुप्ता तिथे तैनात पुन्हा एकदा प्रेम नवीन बॅटर तर राहुल गुप्ता बॅटिंग साठी स्ट्राईक वर आहे परंतु इथे निखिलने जो झेल घेतला तो लॉंग ऑफला होता अंकित टेलर कडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल गुप्तासाठी अंकित टेलर राहुल गुप्तासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक थोडीशी इंजुरी आलेली आहे परंतु नक्कीच बी असं बडेन या आपल्या गावदेवी जीवगावच्या मैदानामध्ये या मैदानाचं नाव गावदेवी का आहे तर नक्कीच आपली गावदेवी प्रत्येक खेळाडूच्या मागे आशीर्वाद रूपाने उभी असेल यात शंका नाहीये आणि नक्कीच तो या इंजुरीतून नक्कीच सावरेल आणि नक्कीच थोडंसं मला असं वाटतंय कुठेतरी थोडीशी राहुल गुप्ताला इंजुरी आले आणि परंतु मेजर इंजुरी नाहीये धावसंख्या आहे यस 26 मार्च 2023 हा दिवस फार महत्वाचा या आपल्या जीवगावचा अर्थातच गावदेवी मरियाईची पालखी 26 मार्चला आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्याची खरोखर आतुरतेने आपण सगळे जण वाट पाहतोय आणि नक्कीच त्या आईचे आशीर्वाद या स्पर्धेला लाभलेले आहेत या खेळाडूंना लाभलेले आहेत त्यामुळे मी असं पडेन की बघा राहुल बघा आईचं नाव घेतलं राहुल मात्र तयार झाला हेच आशीर्वाद आहेत आपल्या आई गावदेवी मरियाईचे आणि ते प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी नक्कीच उभी आहे तर येऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी प्रेम तयार राहुल साठी यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता आणि इथे मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता राहुलच्या माध्यमातून चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर आला नाही आणि इथे मिस होतोय स्ट्रोक राहुलचा आणि निर्धाव चेंडूचे फेक करताना पाहतोय प्रेम धाव संख्या आहे आपण विचार केला तर फक्त 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्ची केली ती प्रेमने काय गोलंदाजी करतोय 58 धावांचं लक्ष आहे त्याला माहित आहे आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करायचा नाहीये म्हणजेच काय तर अवंतरला तर कुठेतरी लगाम लावलाय आणि इथे गोलंदाजी सुद्धा चांगली फेक करतोय डाव्या इष्टीच्या बाहेरचा लेग बायचा इशारा येतोय पंच निशिकांत तळेगावकर आणि त्याच्या जोडीला असलेला लेग पंच विनीत भोईर परंतु सध्या सावलीचा आसरा घेताना विनीत भोईर विनीत थोडं बाहेर यायचं आहे बघा प्रोफेशनल अंपायर इथे विनोद भगत आम्हाला सांगतायत की त्यांना जरा उन्हामध्ये घ्या पुण्याचे एकदा गोलंदाज तयार प्रेम यावेळेला चेंडू चॉप केलाय सरळ स्ट्रेट टू मिड ऑन
डॉट चेंडू येतोय, काय गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, शेवटचा चेंडू आहे. या 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत या प्रेमने आणि इम्प्रेस केलंय, कारण काल सुद्धा या गोलंदाजाने खूप इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी करतोय. माझ्यासोबत इथे विशाल सुद्धा गुणलेखकाची भूमिका पार पडतोय. नक्कीच त्याचं तारीफ करावंच लागेल. यावेळेला मात्र चाबूक शॉट सरळ फेकून दिलाय. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. जतीन जशी चापट मारतो तसे पण या चेंडूला चापट मारली असं मी म्हणेल आणि सरळ येतोय 7 धावांसाठी षटकार. आणि धावा आहेत, ज्या 2 धावा फक्त त्यांनी 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या होत्या त्या मात्र आता बघा या षटकारानिशी 8 धावा प्रेमच्या या गोलंदाजीमध्ये आलेल्या आहेत. अर्थात या षटकामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे धाव फलकावर 8. आणि आता मी मात्र आमंत्रित करतोय आमचे हिंदीचे समालोचक मनोज पाटील सरांना. सर आइए, हिंदी में कमेंट्री करने के लिए. आणि मी थोडी विश्रांती घेतोय. पुन्हा आपण मी उपलब्ध होईन नेक्स्ट मॅच अर्थातच दुसऱ्या सेमी फायनल साठी. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सूर्यकांत. लेग बाय का इशारा. टीम का स्कोर पहुंचा है 9 पर 58 रनों का टारगेट रखा है समेरा 11 के सामने. और संदीप टाइटंस जबरदस्त गेंदबाजी रही है, खास करके सलामी ओवर की गेंदबाजी की थी. प्रेम ने 8 रन दिए. विकेट एक मिला था. किशोर के लिए प्रति विकेट के लिए यहां पर 200 रुपए का नगद इनाम, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. तो गेंदबाज किशोर के लिए प्रति विकेट के लिए 200 रुपए का नगद इनाम सकपाल मामा इनकी तरफ से, यानी उनके पिताजी हैं, हमारे कमेंट्री बॉक्स में बिल्कुल बैठे हुए हैं अपने बेटे का खेल का लुत्फ उठाते हुए. टीम का स्कोर बना है 13 रन, 1 मात्र विकेट के 2 मात्र विकेट के नुकसान पर. मंजिल है 58 रनों की, जिसमें से 13 रन बन चुके. अभी भी 45 रनों की आवश्यकता है. इस बार ढीले हाथों से खेल दिया. गेंद शॉट मिड विकेट की दिशा में चली गई. एक ही रन मिला है, तो 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन. अभी भी 44 रनों की आवश्यकता है. गेंदबाज किशोर 3 गेंदें फेंक चुकी है, 2 सिंगल 1 बाउंड्रीज अब तक इस ओवर से आ चुकी है. विकेट नहीं मिला है. विकेट के लिए 200 रुपए का नगद इनाम यहाँ पर सकपाल मामा उनकी तरफ से रखा है, जो कि उनके पिताजी है. तो यहाँ पर सोच होनी चाहिए गेंदबाज किशोर की, विकेट टू विकेट गेंदबाजी डालने का प्रयास करें ताकि बल्लेबाज के ऊपर दबाव डालने का प्रयास. राहुल गुप्ता हल्के से चोटिल हो चुके, लेकिन चोटिल होने के बावजूद भी अपनी तरफ से एक जबरदस्त खेल का नजारा पेश करते हुए. दाहिने से ओवर विकेट, लो फुलटॉस गेंद थी. अंपायर निशिकांत तलेगा और जी हाँ, नो बॉल का इशारा. स्क्वायर लेग अंपायर विनीत मोहर ने भी इशारा दे दिया, नो बॉल का इशारा. तो यहाँ पर फ्री हिट होगा. राहुल गुप्ता इस फ्री हिट का कितना फायदा उठाता है. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. अभी भी 43 रनों की आवश्यकता है. 6 ओवर का मुकाबला है. अभी तक 24 और 3 27 गेंदें बची है. 27 गेंदों में इस मैच को जीतने के लिए लगभग 43 रनों की आवश्यकता. मैच दोनों टीमों के पास बराबर का मौका है. समेरा 11 के पास 9 विकेट हाथ में है. राहुल गुप्ता क्रीज पर, उनके साथ सहयोगी बल्लेबाज राहुल और रूपेश. ये 2 खिलाड़ी जो है मध्यक्रम के बल्लेबाज राहुल और सलामी बल्लेबाज रूपेश क्रीज पर डटे हुए हैं. इस बार ओवर पिच गेंद थी. डीप स्लिम मिड ऑफ की दिशा में गेंद को ढकेल दिया. आसानी के साथ केवल 1 रन मिलेगा. तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. अभी भी 42 रनों की आवश्यकता. 4 गेंदें हो चुकी है इस ओवर में. 1 नो बॉल के रूप में रन आ चुका है. 8 रन अब तक इस ओवर से आ चुके. 3 सिंगल 1 बाउंड्रीज. तो
तो 2 गेंदें अभी भी बची है। अब सामने स्ट्राइक पर रुपेश की अगर बात की जाए, रुपेश ने अब तक 3 गेंदें खेली है। 3 गेंदों की सहायता से 6 रनों के निजी स्कोर पर अभी भी बल्लेबाजी पर टिके हुए गेंदबाज किशोर दाहिनी हाथ से और 2 विकेट। इस बार पंच कर दिया बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, उम्दा शॉट, बेहतरीन टाइमिंग के साथ शॉट, एक्स्ट्रा कवर बैकवर्ड पॉइंट के बिल्कुल सर के ऊपर से गेंद को रवाना कर दिया सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। तो इस बाउंड्री के साथ स्कोर पहुंचा है 20 रन, एकमात्र विकेट के नुकसान पर। जैसे ही कमजोर गेंद मिली किशोर की, रुपेश ने तब्दील कर दिया उस गेंद को बाउंड्रीज में। शॉर्ट पिच गेंदबाजी डालोगे तो उतनी ही मार पड़ेगी। लेग स्टंप से बाहर, लेग स्टंप से बाहर, ये प्रेशर होता है, ये प्रेशर होता है, गेंदबाज के ऊपर प्रेशर बढ़ता हुआ। किशोर शायद अंपायर निशिकांत तलेगा से नसीहत मांग रहे, लेकिन गेंद जब लेग स्टंप से बाहर जाएगी तो उसको अंपायर वाइड करार देंगे ही। तो इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 21, लॉस्ट टू 1 विकेट। 21 रन 1 विकेट के नुकसान पर अभी भी 37 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। इस बार कलाई के जरिए गेंद को मोड़ दिया, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22। तो 24 गेंदों में अभी भी 36 रनों की आवश्यकता। ओवर की समाप्ति हो चुकी है, अब आ चुके हैं स्ट्राइक पर। जी नहीं, स्ट्राइक अपने पास रखी है रुपेश ने अपने पास स्ट्राइक रखी है। अब यहाँ पर माथापच्ची चल रही है संदीप टाइटंस की। संदीप टाइटंस का सफर अगर देखा जाए कास्बर प्रीमियर लीग में बहुत शानदार रहा। 4 मैच जीतकर सेमीफाइनल में शानदार तरीके से प्रवेश किया संदीप टाइटंस की टीम ने। अब 24 गेंदों में चाहिए 36 रन। कियान सुपर किंग्स अगेंस्ट द वियन रॉयल्स। चलिए टॉस के लिए आ जाइए मिस्टर मयूर भुईर, टॉस के लिए आ जाइए। कियान सुपर किंग्स अगेंस्ट द वियन रॉयल्स, टॉस हटिया लगेज। तो चलिए 24 गेंदों में चाहिए 36 रन, प्रति ओवर में चाहिए 9 रन। अब गेंदबाजी में एक और बदलाव, प्रेम अपनी तरफ से दूसरा ओवर और व्यक्तिगत के तौर पर दूसरा ओवर, टीम की तरफ से तीसरा ओवर। प्रेम ने पहले ओवर में 8 रन दिए थे, 1 विकेट प्राप्त किया था सलामी बल्लेबाज भरत का। इस बार पंच कर दिया है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, खिलाड़ी वहां पर आसानी के साथ केवल 1 रन मिलेगा। अब स्ट्राइक पर आ चुके राहुल गुप्ता। राहुल गुप्ता के लिए लगातार 3 गेंदों पर 3 6 के लिए अंकित टेलर जो कि उनके समर्थक है, इनकी तरफ से 1000 रुपए का। जी अंकित टेलर कह रहे कि वो उनके कोच है, तो राहुल गुप्ता कोच है अंकित टेलर के। अंकित टेलर इन्होंने अपने कोच के लिए लगातार 3 गेंदों पर 3 6 के लिए 1000 का नगद इनाम राहुल गुप्ता के लिए। मौका है राहुल गुप्ता को और दस्तूर भी है डीप की दिशा में मारने का प्रयास। पॉइंट की दिशा में गेंद गई है, 1 ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24। 34 रनों की अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। 22 गेंदे 34 रन, 2 गेंदों में 2 सिंगल आ चुके हैं। रुपेश के ऊपर दबाव बढ़ता हुआ। रुपेश को इस बात को अंदाजा होना चाहिए सिंगल से काम नहीं चलेगा, 1 ओवर में कम से कम आपको 2 बाउंड्री चाहिए या फिर 1 छक्का चाहिए। गेंदबाज प्रेम, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, वाइडिश मिड विकेट की दिशा में गेंद चली गई, अराउंड द कारपेट शॉट, 1 ही रन मिलेगा। तो 3 गेंदों में 3 सिंगल आ चुके, टीम का स्कोर हुआ 25 रन। अभी भी 33 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 21 गेंदे और 33 रन, प्रति गेंद पर रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ। 21 गेंदों में चाहिए 33 रन। गेंदबाज प्रेम दाहिनी हाथ से ओवर 2 विकेट। इस बार फिर से ओवर पिच गेंद थी, गुड लेन पर टपा खाने के बाद यहाँ पर आउट करार दे दिया, आउट करार दे दिया। शायद बल्ले का किनारा लेकर सीधे विकेट कीपर के ग्लोव में गेंद गई है। एक और विकेट का पतन राहुल गुप्ता के पारी का अंत होता हुआ। दूसरी सफलता संदीप टाइटंस के लिए राहुल गुप्ता के रूप में और दूसरा झटका समेरा 11 की टीम को राहुल गुप्ता के रूप में। चलिए सेकंड सेमीफाइनल का टॉस किया जा रहा है विनोद भगत इनकी शुरुआतों से। कियान सुपर किंग्स अगेंस्ट वियन रॉयल्स के बीच खेला जाएगा। कियान सुपर किंग्स विन द टॉस। चलिए टॉस जीता है कियान रॉयल्स की टीम ने, कियान
विहान रॉयल्स की टीम ने। निर्णय बता दीजिए। चलिए, तो मयूर बता रहे थे कि विनीत भोईर कमाल की अंपायरिंग करवा रहे हैं। आंखों में मसाला डाला है या तेल डाला है, छाव में खड़े होकर। कहां से उनको एज का आवाज आया? थोड़ा धूप में आ जाइए, आपके ऊपर ज्यादा उजाला गिरा है। स्टीव बकनर भी पहले डेविड शेफर्ड की तरह गोरे थे, बाद में काले बन गए। इस बार पंच कर दिया थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में 1 रन लिया है। दूसरे की कोशिश करना चाहेंगे रुपेश और यहाँ पर आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर दिया। ओवर तो हो चुका, तीसरा रन भी पूरा कर दिया। जहां पे 1 रन बनना चाहिए था वहां पे 3 रन, यानी 2 रनों का यहाँ पे जुर्माना भुगतना पड़ेगा। ये 2 रन बहुत महंगे पड़ सकते हैं। तो टीम का स्कोर हुआ 3 रन, स्कोर पहुंचा है 28। 30 रनों की अभी भी आवश्यकता। लगभग 19 गेंदे और 30 रन। बाउंड्री चाहिए, सिंगल से काम तो नहीं चलेगा। लेकिन अब तक 5 गेंदों में ओवर से पहले 3 गेंदों में 3 सिंगल आए थे गेंदबाज प्रेम ने। जहां पर देखिए फील्डिंग में तब्दीली की जा रही है। मिडॉन को हटा दिया गया है, बैकवर्ड पॉइंट को हटा दिया है मिडॉन की दिशा में। शॉर्ट एक्स्ट्रा कॉर्नर पर खिलाड़ी जहां था उसको तैनात कर दिया शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, और पॉइंट के खिलाड़ी को हटा दिया है शॉर्ट बैकवर्ड पॉइंट की दिशा में। ये 2 बदलाव किए, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, स्लिम मिड ऑफ। ये 3 खिलाड़ी सर्कल के अंदर अभी भी है। 19 गेंदों का खेल बचा हुआ, 30 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। समरा 11 की टीम को कौन सी टीम होगी जो सीपीएल 2023 के फाइनल में पहुंचेगी? बहुत बढ़िया गेंद थी, ढीले हाथों से केवल गेंद को ढकेल दिया खूबसूरती के साथ। 1 रनों के लिए ओवर की समाप्ति। स्ट्राइक अपने पास रखेंगे रुपेश। तो 3 ओवर की समाप्ति के बाद रनों का पीछा करते हुए समरा 11 टीम का स्कोर पहुंचा है 29। अब चाहिए इस मैच को जीतने के लिए 29 रन, यानी आधी मंजिल लगभग पार कर चुकी है। 3 ओवर यानी 18 गेंदों में 29 रन बन चुके हैं, और 18 गेंदों में अभी और 29 रन बनाने इस मैच के फाइनल में पहुंचने के लिए समरा 11 की टीम को। संदीप टाइटंस की टीम यहां पर माथापच्ची करने बैठी है कि नंबर 4 पर किस गेंदबाज के साथ गेंदबाजी पर जाएंगे। आपको 4 गेंदबाजों को आजमाना होगा। 2 गेंदबाज 2-2 ओवर की गेंदबाजी करवा सकते हैं। तो प्रेम ने पहले 2 ओवर की गेंदबाजी की। कुल मिलाकर प्रेम ने अपने स्पेल में 15 रन दिए और एकमात्र विकेट 2 विकेट प्राप्त किए, और किशोर ने 1 ओवर की गेंदबाजी की। बहुत ही महंगे साबित हुए, 14 रन दिए। तो किशोर को नंबर 4 पर गेंदबाजी पर बुलाना थोड़ा सा खतरनाक साबित हो सकता है। तो गेंदबाजी में यहाँ पे कप्तान ने बदलाव किया है। निखिल भोईर आ चुके हैं नंबर 4 पर, उर्फ नंदू। तो नंबर 4 पर गेंदबाजी पर आ चुके हैं, और सामने है सलामी बल्लेबाज रुपेश, दाहिने हाथ के खिलाड़ी है। राउंड विकेट गेंदबाजी डालेंगे। निखिल भोईर इस बार पुल कर दिया डीप स्क्वायर के क्षेत्र में, खिलाड़ी है वहां पर। आसान सा कैच, दूसरे विकेट का पतन। यहां पर देखिए बहुत ही शानदार राज जो कि डीप स्क्वायर लेग पर खड़े थे, आसान सा कैच प्राप्त कर दिया। रुपेश के पारी का अंत होता हुआ तीसरा झटका समरा 11 की टीम को, और तीसरी सफलता संदीप टायटन्स की टीम को। चले नेक्स्ट मैच विहान रॉयल्स। तुमचा निर्णय लगेच कळवायचा आम्हाला। विहान रॉयल्स आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, आपला निर्णय कळवायचा आहे। तो 17 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। जब तक रुपेश क्रीज पर थे तब तक आशाएं जीवित थी समरा 11 की टीम की, और जैसे ही रुपेश मैदान के बाहर गए अब दबाव जो है वो पूरी तरह से समरा 11 के बल्लेबाजों पर आता। अब नए बल्लेबाज आ चुके हैं मुन्ना, जबकि ओमकार उनके साथी बल्लेबाज है। ओमकार इस समय 3 रनों के निजी स्कोर पर बल्लेबाजी पर अभी अभी टिके हुए हैं। और यहां पर गेंदबाज निखिल भोईर की तारीफ करना चाहूंगा। 30 गज के दायरे के बाहर आकर 140-150 किलोमीटर प्रति घंटा रफ्तार से गेंदबाजी डाल रहे हैं, और अपने पहली ओवर के पहली ही गेंद पर रुपेश जो कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, पूरी तरह से विकेट पर चिपकू बल्लेबाजी कर रहे थे, उस खिलाड़ी को उन्होंने मैदान के बाहर का रास्ता दिखा दिया और पूरी तरह से समरा 11 के तंबू में खलबली मचा दी। पुल कर दिया डीप स्क्वायर के क्षेत्र में, 1 ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 30 रन। अब चाहिए इस मैच को जीतने के लिए 16 गेंदों में लगभग 28 रन। 16 गेंदों में चाहिए 28 रन। 2-2 आला सिली मिडॉप पर फील्डिंग कर रहे हैं शायद मस्के, दिनेश मस्के। हर्षल गिब्स, याद होगा आपको हर्षल गिब्स, जहां पे कैच छोड़ा था स्टीव वॉ का, वो वर्ल्ड कप छोड़ा था, कैच नहीं छोड़ा था।
भारत के आंख मिचौली मैन यानी सौरव गांगुली आंखें मिचकाते मिचकाते फील्डिंग करते थे सिली मिड ऑफ पर, और ऑस्ट्रेलिया के कप्तान स्टीव वॉ भी वहीं पे फील्डिंग करवाते थे। दिनेश मस्के उसी सिली मिड ऑफ पर फील्डिंग करवा रहे। इस बार फिर से बिल्कुल मैदान में इस समय हल्का सा तूफान आया है। 2 गेंदें हो चुकी है, केवल 1 रन दिया है। कमाल की गेंदबाजी निखिल भोईर की, 1 विकेट प्राप्त किया सलामी बल्लेबाज रूपेश का, और पूरी तरह से समरा 11 के तंबू में खलबली मचा दी है। राउंड विकेट गेंदबाजी डाल रहे हैं। शॉर्ट पिच गेंद सिली मिड ऑफ के बिल्कुल गैप के गेंद के ढकेल दिया आसानी के साथ। 2 की तो यहाँ डिमांड होनी चाहिए, 2 रन आसानी से मिलेंगे। तो इस 2 रन के साथ ये देखिए यहाँ पर खराब थ्रो था। इस 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा है 32 रन। अभी भी 26 रनों की आवश्यकता। 15 गेंदे 26 रन। सिंगल से काम नहीं चलेगा, अगर 2-2 रन मिलेंगे तो ही बात बन सकती है, लेकिन बीच में बाउंड्रीज मिलना जरूरी है। और साथ में गेंदबाज निखिल भोईर ये सोचे कि एक्स्ट्रा रन न दे, ये एक बेहतरीन मौका होगा। इस बार बढ़िया शॉट, आसान सा क्या, एक और विकेट का बटन। इस ओवर का ये दूसरा विकेट। कमाल की विकेट कीपिंग और कमाल की गेंदबाजी और कमाल की फील्डिंग। तो चौथे विकेट का पतन, टीम का स्कोर हुआ 32 रन। अभी भी 14 गेंदों में इस मैच को जीतने के लिए समरा 11 की टीम को 26 रनों की आवश्यकता। 58 रनों का टारगेट है। 58 रनों का टारगेट चेस करने के लिए मैदान में उतर चुकी समरा 11 की टीम अब तक 4 विकेटें गंवा चुकी है। गेंदबाज निखिल भोईर जबरदस्त गेंदबाजी करवाते हुए कारगर गेंदबाज साबित होते हुए निश्चित रूप से संदीप टाटन के कप्तान इस गेंदबाज से काफी संतुष्ट हो गए। 4 गेंदों में केवल 3 रन दे चुकी। इस बार उम्दा शॉट डीप लॉन्ग ऑन की दिशा में गैप का इस्तेमाल किया, कॉर्नर के खिलाड़ी ने गेंद को रोक लिया है। तब तक केवल यहाँ पे 1 ही रन मिलेगा। ये बढ़िया फील्डिंग, इसी अंदाज में फील्डिंग करवाने की कोशिश करनी होगी संदीप टाइटंस के खिलाड़ियों को। तो इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 33। अभी भी 25 रनों की आवश्यकता। 13 गेंदे 25 रन। इस ओवर में 5 गेंदों में अब तक केवल 4 रन आ चुकी है। 2 विकेटें हासिल कर चुकी है, जिसमें सलामी बल्लेबाज रूपेश और मध्यक्रम के बल्लेबाज मुन्ना, ये 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। ओमकार और भाऊ जो कि अभी भाऊ बल्लेबाजी करने उतरे हैं, 1 रनों के निजी स्कोर पर खेल रहे हैं। 13 गेंदों में अभी भी 25 रनों की आवश्यकता। इस ओवर का ये आखिरी गेंद। कमाल की गेंदबाजी, सटीक टप्पे का इस्तेमाल किया जा रहा है। दोनों बल्लेबाजों पर पूरी तरह से लगाम लग के कसी। इस बार फुल टॉस गेंद है, डीप खेलने के खिलाड़ी के पास गेंद गई है। क्या कैच हो सकता है? जी हाँ, यहाँ पे निशिकांत तलेगांवकर क्या कहेंगे, क्या नो बॉल है या नहीं है? जी नहीं, आउट है। जी हाँ, शायद बल्लेबाज अपने क्रीज छोड़कर आगे गए थे खेलने के लिए, यही वजह है। भाई विनीत भोईर, भाई पूछिए, आपके पास तजुर्बेदार अंपायर है निशिकांत तलेगांवकर, पूछिए, क्योंकि एक फैसला जो होता है अंपायर का, वो खिलाड़ियों का लगभग करियर तमाम कर सकता है। पूछना पड़ेगा। जी आउट, जी हाँ आउट। बचा हुआ है। 4 ओवर की समाप्ति के बाद समरा 11 टीम का स्कोर पहुंचा है 33। अभी भी 12 गेंदों में इस मैच को जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। आप नंबर 4 पर किसके साथ जाते हैं? अभी बल्लेबाजी करने उतरे हैं भावेश, यानी स्ट्राइक पर भी भावेश और नॉन स्ट्राइक पर भी भावेश, यानी 2 भावेश है। क्या ये 2 भावेश अपने टीम की नैया किनारे पर लगा सकते हैं?
12 गेंदें बची है, 12.5 रन प्रति ओवर के औसत से रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। देखिए आते ही गेंद का मुआयना करवा रहे हैं बल्लेबाज भावेश। जबकि गेंदबाजी की बात की जाए किशोर, चलिए मैच शुरू करवा दीजिए पंच परमेश्वर। क्या माजरा क्या है भाई, 12 गेंदों का खेल बचा हुआ है। अगला मुकाबला है, अगला सेमीफाइनल का मुकाबला विहान रॉयल्स अगेंस्ट द कियान सुपर किंग्स। विहान रॉयल्स के टीम ने टॉस जीता है, अभी तक अपना निर्णय बताया नहीं, क्या फील्डिंग करते हैं या फिर बल्लेबाजी करवाते हैं। ओवर समाप्त हो चुका है, ओवर समाप्त हो चुका है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है, अभी भी 25 रनों की दरकार समरा 11 की टीम को इस मैच को जीतने के लिए। गेंदबाजी में यहाँ पे बदलाव नहीं करेंगे किशोर, अपनी तरफ से दूसरा ओवर और टीम की तरफ से नंबर 5वीं ओवर लेकर आए हैं। चलिए मयूर भोई जी, कियान सुपर किंग्स विन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। ओके, चलिए गेंदबाजी में परिवर्तन नहीं किया, किशोर अपनी तरफ से दूसरा ओवर और टीम की तरफ से नंबर 5वीं ओवर लेकर आए हैं। 12 गेंदों में चाहिए 25 रन, 12.5 का रन रेट है। सामने है भावेश, शॉर्ट पिच गेंद, वाइडिश मिड विकेट और डीप शॉट बैकवर्ड स्क्वायर की दिशा में गेंद गई। मिड ऑन के खिलाड़ी के पास गेंद जाने के बाद चकमा दे दिया, कैच छूटा। यहां पर आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 35। अब 11 गेंदों में चाहिए 23 रन, यानी हर एक गेंद पर 2-2 रन बनाओगे तो भी मैच के करीब जा सकता है। लेकिन यहां से सोच होनी चाहिए, एक बल्लेबाज की तो कम से कम एक बाउंड्री चाहिए, एक बाउंड्री या फिर एक 6 रन, काम थोड़ा सा आसान हो सकता है। लेकिन जिस अंदाज में गेंदबाजी, किशोर ने पहले ओवर में 14 रन दिए, उसके बावजूद भी संदीप टाइटंस के कप्तान ने उनसे गेंदबाजी करवाई है। ये थोड़ा सा जुआ खेला है संदीप टाइटंस के कप्तान ने, जबकि जी हाँ वही कप्तान है, संदीप टाइटन के कप्तान किशोर खुद गेंदबाजी पर आ चुके हैं। भाई कप्तानी गेंदबाजी तो करनी पड़ेगी इस बार। फिर से शॉर्ट पिच गेंद, अब वाइड बॉल का इशारा, आप कोई गलती नहीं करेंगे, अतिरिक्त रन। मैं तो पहले भी कह रहा था किशोर ने 14 रन दिए, किशोर दोबारा गेंदबाजी पर कैसे है, जबकि निखिल बोहर ने 4 रन दिए थे। अगर नंबर 5 पर किसी अन्य गेंदबाज के साथ जाते हैं तो निखिल को आखिरी ओवर मिल सकता था, लेकिन किशोर आए हैं 5वें नंबर पर, तो मतलब साफ है कि निखिल के खाते में केवल एक ही ओवर चला जाएगा, क्योंकि 2 गेंदबाजों को आपको 2-2 ओवर गेंदबाजी करवानी पड़ती है। 11 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है इस मैच को जीतने के लिए। अब तक 23 रनों की आवश्यकता है। उम्दा शॉट, उम्दा शॉट, बेमिसाल टाइमिंग। जियो मार्ट लेके आ रहा स्कोर पहुंचा 42, 2 बॉल हो चुके हैं, केवल 2 बॉल हो चुके हैं। 10 गेंदों का खेल बचा हुआ है, 16 रनों की अभी भी आवश्यकता। दिनेश मस्के लगातार देख रहे हैं। अब यहां पर चर्चाएं चल रही होगी संदीप टाइटंस के तंबू में, क्या किशोर से गेंदबाजी करवाना क्या सही संकेत था या फिर ये बड़ा उलटफेर। भावेश और किशोर दोनों दोस्त हैं, लेकिन मैदान के बाहर, मैदान के अंदर तो एक दूसरे के विरोधी हैं। मैदान के अंदर एक दूसरे के विरोधी हैं, हालांकि मैदान के बाहर एक दूसरे के दोस्त जरूर हो गए किशोर और भावेश, लेकिन इस समय भावेश किशोर के ऊपर भारी पड़ते हुए। 10 गेंदों में अभी भी 16 रनों की आवश्यकता है। 2 गेंदों में आ चुके हैं 9 रन। पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद वाइड फेंकी थी और फिर से दूसरी गेंद पर आ चुके हैं 6 रन, यानी 2 गेंदों पे आ चुके हैं 9 रन। मैच पूरी तरह से समरा 11 के पक्ष में जाता हुआ। अभी भी 10 गेंदों में चाहिए 16 रन। इस बार बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट, कमाल का टाइमिंग।
चलिए 2 गेंदों पर आ चुके हैं 2 6। छोटा पैकेट बड़ा धमाका, क्या कमाल की बल्लेबाजी करवा रहे हैं भावेश। किशोर के ऊपर पूरी तरह से दबाव डाल दिया है और इसके भाई ने 3 बॉल डॉट कहे थे। अब चाहिए 9 गेंदों में 10 रन। मैच कहां से मैच चला गया है। वही तो सोच में पड़ गए, छोटे भाई ने 2 6 मारे हैं भाई। 5 फुट 2 इंच के इस खिलाड़ी ने पूरे कोहरा मचा के रखा है गांव दी जुगाव के इस मैदान में। कमाल की बल्लेबाजी। ये एक संकट मोचक पारी नहीं है, मैच जिताऊ पारी है भाई। बड़े भैया कहां पे हो। किशोर जी आपके ऊपर दबाव बढ़ता हुआ। 9 गेंदों में चाहिए 10 रन। अब ये डर दिख रहा है, ये डर दिख रहा है, ये डर दिख रहा है गेंदबाज के ऊपर। डेलीब्रेट का इशारा अंपायर निशिकांत तलेगांवकर का। अभी भी इस ओवर की 3 गेंदें बची है। 3 गेंदों में आ चुके हैं कुल मिलाकर 13 रन। फिर से फुलटॉस गेंद थी, इस बार सही ठिकाने पे गेंद नहीं गई, डीप लॉन्ग ऑन की दिशा में गेंद गई। 1 रन लिया है, दूसरी की कोशिश करेंगे और यहाँ पर डायरेक्ट हिट। जाना पड़ेगा, जाना पड़ेगा। एक और विकेट का पतन। पूरी तरह से खुला हुआ है, दोनों टीमों के पास बराबर का मौका है। किशोर यहां पर विकेट हासिल करते हैं तो संदीप टाइटंस की मैच में हो सकती है वापसी। दूसरी तरफ लगातार 2 6 मारने के बाद भावेश ने इस मैच में अपनी रोमांचकता जीवित रखी हुई है। अपने बल्लेबाज आ चुके हैं पीयूष पाटिल, लगातार 2 गेंदों पर 2 6 मारते हैं तो अंकित टेलर इनकी तरफ से 1000 रुपए का नगद इनाम। 8 गेंदों में चाहिए 9 रन। गेंदबाज किशोर अब तक बहुत महंगे साबित होते हैं। पहली ओवर में 14 रन दिए थे, इस ओवर में अब तक 16 रन दे चुके हैं। फिर से फुलटॉस गेंद, फिर से फुलटॉस गेंद। अब यहाँ पे नो बॉल का इशारा, यहाँ पे नो बॉल का इशारा। फ्री हिट भी होगा, 2 रन भी मिलेंगे। जी हाँ, 2 रन भी मिलेंगे। बीमर 2 हो चुकी है निशिकांत तलेगांवकर जी। क्या आप गेंदबाज को परिवर्तन करेंगे। 2 बीमर हो चुके हैं, क्या गेंदबाज को अगर आप बदलाव करते हैं चेंज कर देंगे क्या। क्योंकि एक बीमर के हम वार्निंग देते हैं, दूसरा बीमर हो जाता है तो गेंदबाज को बदला जाता है। अच्छा, वो पिछले ओवर में हुआ था। एक ओवर में आप 2 बीमर नहीं डाल सकते हो, पिछले ओवर में होता। चलिए कोई बात नहीं है। चलिए स्टैंडिंग एम पर निशिकांत तलेगांवकर के पास काफी अनुभव है। उनके साथ विनीत भोईर, कुमार धर्मसेना, श्रीलंका के बहुत ही जानदार अंपायर। टीम का स्कोर पहुंचा 51 रन। केवल 7 रनों की आवश्यकता। 7 गेंदे 8 गेंदे और 7 रन। और इसी के साथ इस कैच को पकड़ लिया है, लेकिन फ्री हिट था, लेकिन फ्री हिट था। ये फ्री हिट था, ये फ्री हिट था। दिनेश मस्के ने तारीफ करनी होगी। स्कोर पहुंचा है 52। अभी भी 6 रनों की आवश्यकता। समेरा 11 अगर मैच जीतती है, दर्शन बोरी इनकी तरफ से 5000। शॉर्ट मिड विकेट की दिशा में गेंद गई है, 1 रन लिया है, दूसरी की कोशिश करना चाहेंगे। और यहां पर देखिए नजदीकी मामला, एक और 100 का रन। 3 रन मिलेंगे और 3 रन यहां पे मिलेंगे तो इस 3 रन के साथ स्कोर पहुंचा 55। ओवर की समाप्ति हो चुकी है। अब आखिरी ओवर यानी 6 गेंदों में चाहिए केवल 3 रन।
आखिरी ओवर जो था उसमें 23 रन आए, 23 रन, यानी पिछली ओवर में 14 रन आए थे, दूसरे ओवर में 23 रन। कुल मिलाकर किशोर ने 12 गेंदों में 37 रन दिए, जो एक बड़ा रिकॉर्ड, जहां से संदीप टाइटन जो है वो बैकफुट पर जाके खड़ी हो चुकी है। अभी भी आखिरी ओवर बचा हुआ, 6 गेंदों में चाहिए इस मैच को जीतने के लिए समेरा 11 की टीम को केवल 3 रन। मैच अभी समाप्त नहीं हुआ है। अगर यहां पर अज्जू शेख के पास गेंदबाजी आ चुकी है, और किशोर जब बल्लेबाजी कर रहे थे तब उन्होंने 20 रन मारे थे, और यहाँ पे जवाब में उन्होंने 23 रन दे दिए। चलिए स्पीड अप करवा दीजिए। जब हम टेलीविजन पर देख रहे थे तो ऐसा लग रहा था अज्जू शेख के पास 2 ओवर जाएंगे, इसके अलावा प्रेम के पास 2 ओवर जाएंगे, लेकिन यहाँ पे तो उल्टा निर्णय ले लिया। किशोर थोड़े से महंगे साबित हुए। अभी भी 6 गेंदों में चाहिए 3 रन। चले कियान सुपर किंग्स तैयार हुई है, मयूर भोई तैयार हुई है, तुरंत फील्डिंग लगाना है। 6 गेंदों में चाहिए 3 रन। शॉट मिड विकेट, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉट सिली मिड ऑफ, एक गली पोजीशन में बैकवर्ड पॉइंट को हटा दिया, शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में, शॉट एक्स्ट्रा कवर को भी हटा दिया, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, सिली मिड ऑफ, शॉट बैकवर्ड पॉइंट, शॉट सिली मिड ऑफ। लगभग 4 खिलाड़ी 10 गज के दायरे के अंदर। यहाँ पे बोल्ड, यहाँ पे बोल्ड, यहाँ पे बोल्ड। अज्जू शेख कमाल की गेंदबाजी। रूपा होते ही मायेची। कम 37 रन, जहां से मैच पूरी तरह से संदीप टाइटन के हाथों से केले के छिलके की तरह फिसलता हुआ दिख रहा है। लेकिन मैच अभी समाप्त नहीं हुआ। अज्जू शेख की तारीफ करनी चाहिए, पहले ही गेंद पर विकेट प्राप्त किया। अभी भी मैच बरकरार है, 5 गेंदों में 3 रनों की आवश्यकता। क्या ये कल के मैच की यहाँ पे वापसी करवा सकते हैं? जो कल का मैच हुआ था, अज्जू शेख ने 3 गेंदों पर 1 रन नहीं बनने दिया था। क्या उस तरह का मैच यहाँ पे देखने को मिल सकता? क्योंकि ये सेमीफाइनल मुकाबला है। बड़े हीरो जो होते हैं ना, बड़े खिलाड़ी अक्सर बड़े मैचेस में हीरो बन जाते हैं। तो अज्जू शेख अपनी ओवर की दूसरी गेंद दाहिने से ओवर विकेट पंच करने का प्रयास। यहाँ पे देखिए डॉट बॉल, फिर से डॉट बॉल, पहली गेंद पर विकेट, दूसरा बॉल डॉट बॉल। 4 गेंदों में चाहिए 3 रन। ये कमाल का मैच। दोनों टीमों के खिलाड़ी लगभग कोमा में चले गए होंगे, कहां से मैच कहां चला गया। 4 गेंदों में चाहिए 3 रन। उल्टी गिनती शुरू हो चुकी है। विकेट कीपर रुपेश कुछ बता रहे हैं शॉर्ट बैकवर्ड पॉइंट को, सिली मिड ऑफ, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग। अभी भी 3 खिलाड़ी सर्कल के अंदर है, जी नहीं 4 खिलाड़ी। शॉर्ट मिड विकेट भी सर्कल के अंदर, बैकवर्ड पॉइंट पीछे गया है, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट, सिली मिड ऑफ, शॉर्ट बैकवर्ड, चलो शॉर्ट मिड विकेट। 4 खिलाड़ी अभी भी सर्कल के अंदर। 4 गेंदों में चाहिए 3 रन। इस बार शॉट लॉन्ग ऑन की दिशा में ढकेल दिया, 1 रन लिया है। हल्की से मिसफील, रन चुराना चाहते हैं और यहां पर आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर दिया। 1 रन बनना चाहिए था, जहां पे 2 रन बन गए। मैच तो पूरी तरह से हाथ से निकलता हुआ दिख रहा है। अब केवल 1 रन बचा हुआ है। चलिए स्पीड अप करवा दीजिए, स्पीड अप करवा दीजिए। 3 गेंदों में चाहिए यहाँ पे केवल 1 रन। मैच टाई हो चुका है, लेकिन कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम। कहां से मैच कहां चला गया? क्या किशोर उस ओवर में 23 रन नहीं देते
15-16 रन भी देते तो मैच थोड़ा सा रोमांचक मोड़ ले सकता था, लेकिन अज्जू शेख भी क्या करेंगे। बकरे की मां कब तक खैर मनाएगी। 3 रन रखे हो वो भी अज्जू शेख के लिए तो इतना आसान तो नहीं होगा। अब गेंदबाज कितना भी बड़ा क्यों न हो, 3 रनों को रोकना इतना आसान नहीं होता है। अभी भी आखिरी रन बनाना बाकी है। 3 गेंदे 1 रन। कौन पहुंचेगी फाइनल का टिकट लेकर CPL 2023 के फाइनल में? क्या समेरा 11 या फिर संदीप टाइटंस? कमाल का मैच, कमाल का मैच। बोल्ड, यहाँ पे बोल्ड, एक और विकेट का पतन। अभी भी 2 गेंदों में चाहिए 1 रन। रोमांचक मोड़ लेता हुआ एक मैच, हर गेंद पर गिरगिट की तरह रंग बदलता हुआ यह मैच, हर गेंद पर मौसम की मिजाज की तरह रंग बदलता हुआ यह मैच। बहुत ही जबरदस्त मैच। जिस मैच की दर्शकों को तलाश थी वही मैच, सेमीफाइनल मैच सूर्यकांत जैसे होना चाहिए बिल्कुल वैसे हो रहा है। जिस तरह का परिधान ड्रेसिंग की है संदीप टाइटंस ने ऑस्ट्रेलिया की तरह, बिल्कुल पीला ड्रेस पहने, बिल्कुल उसी पीले ड्रेस की तरह वो खेल भी रहे हैं। हालांकि आज भारत और ऑस्ट्रेलिया के बीच विशाखापट्टनम में दूसरा ओडिया मैच खेला जाने वाला है, लेकिन वहां पे मानसून का साया है। चला स्पीडअप करवा, स्पीडअप करवा। कुछ करिए चलिए नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। महेश भगत आ चुके। 2 गेंदों में चाहिए 1 रन। विकेट कीपर रुपेश फील्डिंग की सजावट करवा रहे हैं। सूर्यकांत ये अच्छा संकेत होता है। आमतौर पर विकेट कीपर अगर टीम के कप्तान होते हैं, भाई अंपायर निष्कंठ तलेगांवकर जी, टाइमर भी चालू है। जो YouTube के माध्यम से हमारे साथ दर्शक जुड़े हुए हैं वो लगातार बोल रहे कि बार बार मैच क्यों रुका जा रहा है। 2 गेंदों में चाहिए 1 रन। क्या मैच है, कमाल का मैच। विनीत भोई भी धूप में निकल आए हैं। जी हाँ, अब तक छाव में बैठे थे, अब धूप में निकल आए हैं। टेस्ट मैचेस में फील्डिंग लगाते हैं उसी तरह फील्डिंग लगाई है। 2 गेंदों में 1 रन और इसी के साथ इस मैच को जीता है समेरा 11 की टीम ने।